कर्जत तालुक्यात सत्ताधारी असलेले लोकप्रतिनिधी व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून तालुक्यात केलेल्या विकास कामांचा ढोल बडवला जात असतानाच कर्जत तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांच्या नूतनीकरणाची जी करण्यात आलेल्या कामांच्या दर्जाचा पोलखोल ही दस्तूरखुद्द रस्त्यावरील खड्ड्यांनी आपलं अतिक्रमणाचं साम्राज्य प्रस्थापित करून केलं असल्याने झालेल्या कामांच्या दर्जाचे पित्तळ हे नागरिकांसमोर उघडे पडले आहे। तर नागरिकांना गणेश उत्सवामध्ये आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन व विसर्जन हे या खड्ड्यांमधून करण्याची वेळ देखील आली असल्याचा प्रत्यय देखील काही नागरिकांना सहन करावा लागला आहे। तर प्रशासनाकडून जनतेच्या पैशातून रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामं झाली व सुरू आहेत, मात्र काही दिवसात रस्त्यांवर खड्ड्यांचे दर्शन हे नागरिकांना होत असल्याने व त्यांचा त्रासही सहन करावा लागत असल्याने दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्जत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून नेरळ साई मंदिर, नेरळ बाजारपेठ ते कर्जत शहर असा मार्गावरून प्रशासन व शासनाच्या विरोधात भीक मागो आंदोलन करण्यात आले आहे। या दरम्यान मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून खड्डे दुरुस्त करा, नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा, जनतेला दिलासा द्या, अन्यथा प्रशासन जागा खाली करा, नागरिकांना भीक द्या, प्रशासनाला भीक द्या अशा जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या आहेत। तर नागरिकांना भीक द्या, प्रशासनाला भीक द्या या मनसेच्या घोषणेची सध्या तालुक्यात नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे। या भीक मागो आंदोलनाची सांगता ही कर्जत शहरातील टिळक चौकात करण्यात आली असून या भीक मागो आंदोलनाच्या माध्यमातून जमा झालेले 1240 रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधी फंडामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी यावेळी जाहीर करत या 8 ते 10 दिवसात तालुक्यातील सगळे रस्ते हे खड्डे मुक्त केले नाही तर उग्र पद्धतीने आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील प्रशासकीय अधिकारी शिष्टमंडळाला दिला आहे। आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा सचिव अक्षय महाले, तालुकाध्यक्ष यशवंत भवारे, तालुका सचिव प्रदीप पाटील, उपतालुकाध्यक्ष स्वप्नील शेळके, प्रवीण राणे, नारायण भोईर, भूषण राणे, सागर भोईर, तालुका प्रसिद्धी प्रमुख अवधूत अत्रे, कर्जत शहर अध्यक्ष राजेश साळुंखे, नेरळ शहर अध्यक्ष सुभाष नाईक, नेरळ महिला शहर अध्यक्ष तेजश्री भोईर, माथेरान शहर अध्यक्ष संतोष कदम यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, कर्जत लाईव्ह।